आज आपण चाललो आहोत एका निसर्गरम्य आणि महाराष्ट्रातील पहिल्या पूर्णपणे संवर्धन करून पुनरुज्जीवित केलेल्या किल्ल्याला भेट द्यायला। मित्रांनो, हा किल्ला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस जवळील समुद्र किनारा लगत मुचकुंदी नदीच्या तीरावर वसलेला पूर्णगड किल्ला। रत्नागिरी शहरापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर मुचकुंदी नदीच्या काठावर पूर्णगड हा किल्ला वसलेला आहे। आपण आता भाटे पुलावर आहोत। भाटे पुलावरून आपल्याला एका बाजूला दिसतो मिरकरवाडा आणि दुसऱ्या बाजूला अथांग असा निळाशार समुद्र आणि इथूनच आपण पावस मार्गे पूर्णगडला जाणार आहोत। वाटेत आपल्याला पावसची बाजारपेठ लागते। थोडे पुढे गेल्यावर पावसचे बसस्थानक आपल्या नजरेस पडते। इथून पुढे आपण थेट पोहोचतो पूर्णगड ह्या गावी। पूर्णगड हे गाव हिरव्यागर्द झाडीने नटलेले कौलारू घरे असलेले सुंदर असे गाव आहे। या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातूनच रस्ता आहे। वाटेवरून चालत जाताना आपल्याला निदर्शनास पडतो गडाचा पहिला बुरुज। गडाच्या मुख्य दरवाजा बाहेर मराठ्यांच्या किल्ल्यावर हमखास आढळणारे हनुमानाचे मंदिर इथल्या प्रवेशद्वाराजवळ आहे। हनुमानाचे दर्शन घेऊन आम्ही किल्ल्याच्या दरवाजाजवळ निघालो। दरवाजाची रचना ही गोमुखी आहे, जी आपल्याला बऱ्याच शिवकालीन गडकिल्ल्यांवर पाहायला मिळते। दरवाजा उत्तम बांधणीचा आणि पूर्ण अवस्थेत आहे। दरवाजावर द्वारशिल्प कोरलेले असून जांभा दगडात गडाचे बांधकाम केलेले दिसते। दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस सैनिकांसाठी देवड्या बांधलेल्या आहेत।
मुख्य दरवाजाच्या कमानीतून पुढे गेल्यावर दुसरी कमान पार केल्यावर किल्ल्यात प्रवेश होतो। पहिला म्हणजे मुख्य दरवाजा हा पूर्वाभिमुख बांधणीचा असून त्याच्या समोरचा दुसरा दरवाजा हा पश्चिमोभिमुख बांधलेला आहे। किल्ला उत्तर दक्षिण पसरलेला असून उत्तरेकडील भाग हा दक्षिणेकडील भागापेक्षा 5 मीटरने उंच आहे। दरवाजाच्या वरती मेघडंबरी असावी असे तेथील अवशेषांवरून दिसते। दरवाजाच्या उत्तरेकडील भागात पायऱ्यांच्या वाटेने तटबंदीवरती जाता येते। गडाच्या तटबंदीवर जाण्यासाठी 3 ठिकाणांवरून पायऱ्या बांधलेल्या आहेत। तसेच किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एकूण 7 बुरुज बांधलेले आहेत। तटबंदीवरून उत्तरेकडे गडाच्या सर्वोच्च भागात पोहोचता येते। गडावरील सर्व वास्तू या ठिकाणाहून दिसू शकतात। पश्चिमेकडील तटबंदी भक्कम आहे। 1819 साली पूर्णगड हे रत्नागिरी परिसरातील व्यापाराचे बंदर होते।
पूर्णगड या बंदरातून मुंबई व कालिकत या बंदराशी व्यापार होत असे। पूर्णगड किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे। मराठा साम्राज्याची सीमा सुरक्षित करण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी व स्वराज्याची मुळे घट्ट रोवण्यासाठी मराठा साम्राज्यांनी 360 किल्ल्यांची उभारणी केली। अठराशे 19 साली पूर्णगड हे रत्नागिरी परिसरातील व्यापाराचे बंदर होते। 1862 साली पूर्णगड किल्ल्याच्या तटबंदीची दुरुस्ती झाली होती। किल्ल्यामध्ये त्यावेळी 7 तोफा आणि 70 तोफगोळे होते। रत्नागिरीमध्ये 3 महत्वाची बंदरे होती, ती म्हणजे रत्नागिरी, जयगड आणि पूर्णगड। या बंदरातून नारळ, भात, तेल, मीठ, मासे आणि गूळ यांचा व्यापार होत असे। पश्चिमेकडील मार्गाने समुद्राकडे उतरता येते। पूर्णगड या बंदरातून मुंबई व कालिकत या बंदरांशी व्यापार होत असे। त्यावेळी देखील पूर्णगड जवळून साटवलीपर्यंत बोटी जात होत्या। आदिलशाही कालखंडापासून मुचकुंदी नदीच्या खाडीतून साटवली मार्गे कोल्हापूर पर्यंत व्यापार चालत असे। पूर्णगड किल्ल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे। मराठा साम्राज्याची सीमा सुरक्षित करण्यासाठी, व्यापार वाढवण्यासाठी व स्वराज्याची मुळे घट्ट रोवण्यासाठी मराठा साम्राज्यांनी 360 किल्ल्यांची उभारणी केली। स्वराज्य सुरक्षा मोहिमेला पूर्णविराम मिळाला तो पूर्णगड किल्ल्यामुळे। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम तेथे थांबवले। म्हणूनच या किल्ल्याला पूर्णगड असे नाव देण्यात आले।
आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी इसवी सन 1724 मध्ये पूर्णगड किल्ला बांधला असावा असे देखील इतिहास तज्ञ सांगतात। अशा या छोटेखानी पण अत्यंत सुंदर पद्धतीने संवर्धन केलेल्या पूर्णगडाला तुम्ही देखील भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। असेच छान छान इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील। धन्यवाद।